दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रेमळ भक्तांनो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. जे काही घडतंय ते आपल्या चांगल्यासाठीच घडतंय हे आपल्याला माहीतच असेल आणि अनेक वेळा हे मी सांगितलं आहे. परंतु या उलटही जाऊन अनेक भक्त आपल्या चांगल्या गोष्टींनाही चुकीचे ठरवतात. आपल्या जीवनात कधी झालेल्या वाईट गोष्टी आपल्या चांगल्यासाठी असतात हे आपल्याला समजत नाही. म्हणूनच आजचा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तो शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, तुला घाबरायची गरज नाही, कारण जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तुझं कोणीही वाईट करू शकत नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, तुझं मन शांत कर. शांत अंतकरणाने मला हाक मार. बघ, मी तुझ्यासमोर उभा आहे. जे झालं, जे चुकलं ते सोडून दे. नव्याने सुरुवात कर. नवा मार्ग मी तुला दाखवणार आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्या जीवनात असलेले प्रत्येक संकट मी सोडवणार आहे. घाबरू नको. तुझ्या हृदयामध्ये मला स्थान दे. तुझं हृदय निर्मळ ठेवून त्यामध्ये कुठलाही चुकीचा विचार ठेवू नकोस. तुझा खरंच माझ्यावर विश्वास असेल तर तुझे अंतःकरण अगोदर श्रद्धेने भरून घे. जर तू इतरांबद्दल वाईट विचार करत असशील तर ते वाईट तुझ्यासोबत होईल. तू इतरांना एखाद्या संकटामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलास तर तू स्वतः त्या संकटामध्ये असशील. म्हणून लक्षात ठेव, जसं तू पेरणार आहे तसंच उगवणार आहे. तुझं नशीबही बदलेल. फक्त तू प्रयत्न कर. प्रयत्न नाही केलेस तर तुझ्या वाट्याला काहीच येणार नाही. घाबरू नकोस, कारण मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे. तुझ्या पदरात जर नेहमी निराशा पडत असेल तर त्यामागील कारण शोध. आपलं काही चुकतंय का हे तू शोधण्याचा प्रयत्न कर. जर त्याचं कारण तुला सापडत असेल तर तू ते कारण बदलून आपली चूक सुधारू शकतोस. याची मला महत्त्वाकांक्षा जरूर आहे. ज्या दिवशी तुझ्या मनातील सर्व काही वाईट व्यथा निघून जातील त्याच वेळेस तू खरा भक्त होशील. आणि असेच भक्त मला खूप आवडतात. बाळा, भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला सुंदर मार्गदर्शन स्वामी करत आहेत, तर हे चांगले मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका. चांगले मंत्र स्वामी देतात. असे काही आदेश देत असतात ज्याने आपल्या जीवनात खूप फायदा होत असतो. स्वामी जेव्हा म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा समजून जायचं, जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही. देवाचे उद्देश आपल्यापर्यंत पोहोचतात याचाच आपण भाग आहोत आणि आपण भाग्यवान आहोत हे त्यामुळे सिद्ध होते. कारण भाग्यवान लोकांपर्यंत चांगली माहिती पोचत असते. आजची माहिती, आजचा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर हा संदेश लाईक करा आणि शेवटपर्यंत ऐका. तुमच्यासाठी महत्त्वाचा हा संदेश असेल तर कमेंटमध्ये खरा स्वामी भक्त टाईप करा. स्वामींची आज्ञा डावलून जो पुढे जातो तो कधीच खरा भक्त असू शकत नाही. जीवनाच्या वाटेवर अनेक अडचणी येतील, परंतु अडचणींवर
मात करण्याची संधी फक्त स्वामी देतील. स्वामी तिन्ही लोकांचे मालक आहेत आणि या तिन्ही लोकांचे मालक फक्त आणि फक्त आपल्या भक्तांचे स्वामी आहेत आणि ते आपले पालक आहेत. आपण त्यांच्यामुळे इथपर्यंत आलो आहे आणि इथून पुढेही जाणार आहे. जोपर्यंत त्यांची शक्ती आपल्या सोबत आहे तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही, कारण त्यांनी दाखवलेले प्रत्येक स्वप्न आता सत्य होणार आहे. घाबरू नका. देवाचे अनेक आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत. तुम्ही जे मागणार आहात तेच आता देव तुम्हाला देणार आहेत. तुम्ही सर्वोत्तम आहात, कारण तुम्हाला देवाची भक्ती करण्याची संधी मिळत आहे. जोपर्यंत देव आपल्याशी संपर्क साधत आहे तोपर्यंत आपणही त्यांचे म्हणणे ऐकू शकतो. देव म्हणतात, कधी कधी कोणाच्याही रूपामध्ये येऊन तुम्हाला मी दर्शन देईन. जी व्यक्ती तुम्हाला जीवनात प्रत्येक वेळी मदत करेल, तुम्ही जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता, ज्या व्यक्तीने आतापर्यंत तुम्हाला कधीच एकटं सोडलं नाही, ती व्यक्ती तुमच्या जीवनात देवाच्याच रूपाने आली आहे हे विसरू नका. कारण ज्या वेळेस आपली पाठराखण करण्यासाठी कुणीतरी उभा राहतो तो देवाचा अवतार असतो. देवाने त्याला पाठवलेलं असतं. म्हणून लक्षात घ्या, अशा व्यक्ती तुमच्या जीवनात असतील तर त्यांना गमावू नका, कारण जर तुम्ही त्यांना गमावलं तर पुन्हा ते येणे शक्य नाही. स्वामी म्हणतात, बाळा माझी काळजी करू नकोस, आता मी तुझी काळजी करणार आहे. तुझा माझ्यावर विश्वास असेल तर सर्व काही ठीक होणार आहे. लक्षात घे, तू ज्याचा विचार करतो आहेस ते तुझ्याकडे कुठल्याही रूपाने येऊ शकते. जिथे सर्व काही अशक्य आहे तिथे मी तुला सर्व काही शक्य करून दाखवेल. स्वामींचा उद्देश आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आपण त्याचा स्वाभिमान ठेवायला हवा. विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. जिथे कुठलाच मार्ग दिसत नसतो तेथे भगवंत आपल्याला मार्ग दाखवतात. जेथे प्रत्येक वेळेस निराशा आपल्या पदरी पडत असते तेथे भगवंत आपल्या अपेक्षा पूर्ण करत असतात. आपल्या आईच्या रूपाने भगवंत आपले रक्षण करत असतात. जेव्हा आईचे आशीर्वाद तुम्ही घेता तेव्हा साक्षात भगवंताचे आशीर्वाद घेत असतात. पण आपली आई भगवंताचे स्वरूप आहे, कारण देवाला प्रत्येकाच्या दारी येणे शक्य नव्हते, तेव्हा त्याने आईची निर्मिती केली. आपल्या आई वडिलांना जो खुश ठेवतो, आपल्या आई वडिलांची जो खूप काळजी करतो तो खरा भक्त आहे. जो आपल्या आई वडिलांना दारोदारी भटकवतो आणि देवाची सेवा करतो त्याला देव कधीच प्रसन्न होणार नाही, कारण त्यांनी घरातील देव बाहेर काढून दिले आहेत. जो आपली काळजी करतो देव त्याच्या रूपाने येतो. जो आपल्या चांगल्याचा विचार करतो. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जर या चांगल्या व्यक्तींना तुमच्या जीवनातून लांब करत असाल तर तुम्ही भगवंताला तुमच्या जीवनातून लांब करत आहात. भगवंत तुमची रक्षा करत आहेत. तुम्ही फक्त सत्याचा मार्ग निवडा. आजकाल सत्याने वागणारे खूप कमी लोक भेटतात, परंतु जे भेटतात ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण अशी व्यक्ती खूप कमी आहेत. आपणही त्यामधील एक व्यक्ती का बनू नये? कधी कधी आपण खोटं बोलून एखादी गोष्ट देतो,
परंतु नंतर त्या गोष्टीचाच आपल्याला तोटा होत असतो. कारण बोलण्याने तुम्ही सध्याची परिस्थिती टाळू शकता, परंतु भविष्यात तुम्हाला त्याची हानी जरूर होत असते. एखाद्याच्या भल्यासाठी थोडंसं खोटं बोललं तर पाप नाही, कारण त्यामुळे तुम्ही एखाद्याचं भलं करत असता. तेथे पाप आणि पुण्याचा प्रश्न येत नसतो. परंतु कोणाचे वाईट करण्यासाठी तुम्ही खोटं बोलत असाल तर ते नक्कीच पापाच्या वाट्याला जात असतं. लक्षात घ्या, आपल्याला पापी व्हायचं नाही, तर आपल्याला पुण्यवान व्हायचं आहे. आपल्याला कोणाच्याही दुःखाचे कारण बनायचे नाही. आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणायचं आहे. आपल्यामुळे लोक आनंदी झाले पाहिजेत, ना की दुःखी झाले पाहिजेत. हे सर्व काही तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण भगवंताच्या वाटेवर चालू लागू. अशक्यही शक्य करतील स्वामी. जेव्हा अशक्य सर्व काही असतं तेव्हा स्वामी सर्व शक्य करतात. आणि याची प्रचिती, जाणीव तुम्हाला होत असेल तर लक्षात घ्या, तुम्ही भगवंताकडे जात आहात. तुम्ही भगवंताच्या वाटेवर आहात आणि लवकरच तुम्हाला भगवंताचे दर्शन देखील घडणार आहे. आणि हे सर्व काही तेव्हा शक्य होते जेव्हा आपल्या मनातील सर्व पाप निघून जातं. आपण फक्त भगवंताचा विचार करत असतो आणि फक्त पुण्य करत असतो, म्हणून हे सर्व आपल्या जीवनात घडत असतं. आजचा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. स्वामी तुम्हाला सुखात आनंदात ठेवोत, तुमच्यासाठी प्रगतीच्या नवीन दिशा देवोत, नवीन मार्ग खुले करोत, तुमचे सर्व दुःख हरण करून तुमच्या सुखाचा वर्षाव करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.